हे शिकवा की शिकायचं कसं आणि आपल्या पूर्ण ब्रीदच काय इथून पुढे मला कंटेंट शिकवण्यावर त्याला भर नाही द्यायचं, त्याला हे सांगायचं की कंटेंट शिकायचं कसं. एकदा का तो शिकायचं कसं हे शिकला की त्याला हवं ते तो शिकणार आहे. मग जापनीज पण शिकेल, फ्रेंच पण शिकेल, इंग्लिश पण शिकेल आणि आपलं काम सोपं होईल. पण हे काम जरी सोपं झालं तरी रोल आपला खूप महत्वाचा आहे. कारण आता जो आपला रोल आहे ना, हा रोल रिप्लेस करता येण्यासारखा आहे. जसं आता तुमच्या पिढीबद्दल इतिहास फार छान शिकवत असेल, पण तुमच्यापेक्षा छान इतिहासाचा डेमो देणारा शिक्षक असेल की नाही, मग त्याचा व्हिडिओ आता युट्यूबला अवेलेबल आहे. तर तुमचं काम आणलं नाही शासनाने, नाही तर असं संपतेच. आता आपण जे करतो ते, मग आपलं कुठलं काम रिप्लेस नाही करता येणार. नियोजन, व्यवस्थापन आणि नेतृत्व. कारण वेळेवर नियोजन काय करायचं, प्री प्लॅनिंग काय करायचं हे तंत्रज्ञान नाही पाहू शकणार. ते कोण पाहू शकेल? आपणच पाहू शकतो. पण याला काय लागणार आहे? ब्रेन. व्यवस्थापन की कोणाला काय येते, कोणाला कोणा मदतीची गरज आहे, कुठला पीयर करायचा, कुठला ग्रुप करायचा, कुठला टॉपिक द्यायचा, नॅस पातळीवर काय करायचं, पिसा पातळीवर काय करायचं, असर पातळीवर काय करायचं, हे कोण करू शकते? आपण. आणि प्रत्येक मुलाला काय मदत लागते, मदत पोहोचवण्याचं नेतृत्व कोण देऊ शकते? आपण. तर आपल्याला जर रिप्लेस होऊ द्यायचं नसेल, अपडेट राहायचं असेल, तर आपल्याला ही पद्धत स्वीकारावीच लागेल. आपण जर म्हटलं आम्ही टीचिंगच्या भरोशावर टिकू,